नमस्कार मित्रांनो. तर आजच्या एपिसोडमध्ये आपण माझ्या देवघराची टूर पाहणार आहोत. कारण मला खूप जणांनी रिक्वेस्ट केली होती की ताई तुझं नवीन देवघर आम्हाला दाखव. तर माझ्या देवघरामध्ये काय काय आहे ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर आज आहे सर्वपित्री अमावस्या आणि उद्यापासून लगेचच घट बसणार आहेत. तर मला अजिबात वेळ मिळणार नाही म्हणून मी आजच पूर्ण माझ्या देवघराची साफसफाई करून घेत आहे. कारण की सुट्टीचा एकच दिवस मिळतो जेव्हा आपण काही घरातली स्वच्छता करू शकतो. तर आज माझं तुम्ही देवघर तर बघू शकता की पूर्ण व्हाईट आहे. तर त्याच्यावर लगेचच धूळ बसते, त्याच्यामुळे मी सगळं साफ करून घेतली आहे सर्व धूळ. आणि मी आता तिथे नवीन कापड अंथरून घेत आहे. तर हे कापड जरासं मोठं असल्यामुळे मला त्याला व्यवस्थित अशी घडी करून व्यवस्थित त्या आकारामध्ये बसवून घ्यावं लागतं. तर तेच मी इथे करत आहे. आणि मी पिवळ्या रंगाचं कापड घेतलेलं आहे. आधी मला जेव्हा माहीत नव्हतं तेव्हा मी लाल रंगाचं कापड नेहमी अंथरून घेत होते. पण आता मला जी माहिती मी वाचली आहे त्यानुसार आपण जर पिवळ्या रंगाचं जर कापड अंथरलं देवघरात तर ते जास्त चांगलं असतं आणि प्रभावी असतं. तर सर्वप्रथम मी हे पिवळं कापड घालून घेतलं आहे. आणि माझ्या घरामध्ये स्वामींची ही मोठी मूर्ती आहे. आणि ह्या मूर्तीसाठीच मी हे देवघर थोडंसं असं मोठं बनवून घेतलं होतं की जेणेकरून मला स्वामींची मूर्ती ठेवता येईल. आणि त्यानंतर माझ्याकडे गणपती बाप्पाची ही खूप वर्षांपूर्वीपासून आमच्या घरात असलेली ही फ्रेम आहे, ती मी ठेवली आहे. आणि त्याच्याच बाजूला विष्णू आणि लक्ष्मीची जी मी फक्त लक्ष्मीपूजनासाठी जी मी फ्रेम काढायचे, तर आता मला या देवघरामध्ये जागा असल्यामुळे तीसुद्धा मी इथे ठेवलेली आहे. आता मी बाकीचे देव मांडून घेत आहे. तर सर्वात प्रथम पहिल्या रांगेमध्ये आपण गणपती बाप्पांना मी ठेवून घेत आहे. तर गणपती बाप्पांचं हे एक सिंहासन मी करून घेतलं होतं. तर त्याच्यामध्ये मी गणपती बाप्पांना व्यवस्थित असं मांडून घेते. त्याच्या मागे हे असं एक सिंहासनाचं बैठक आहे तर ती लावून घेतली आणि बाप्पांना त्याच्यामध्ये बसवलेलं आहे. आणि आता मी अन्नपूर्णा ठेवते. माझ्या देवघरामध्ये अन्नपूर्णा आहे. तर तुमच्या घरात जर अन्नपूर्णेची मूर्ती नसेल तर या 9 दिवसांमध्ये तुम्ही नवरात्रीमध्ये जर नसेल ही मूर्ती तर नक्की तुम्ही घरी आणा. आणि कायम लक्षात ठेवा की अन्नपूर्णा देवीला तुम्ही नेहमी तांदळामध्ये किंवा गहू म्हणजे कोणत्याही धान्यामध्ये या दोनपैकी कोणत्याही एका धान्यामध्ये तुम्ही तिला ठेवू शकता. त्या व्यतिरिक्त माझ्या देवघरामध्ये आहे देवी लक्ष्मी आणि देवी सरस्वतीसुद्धा. अनेकांच्या देवघरामध्ये गणपती बाप्पा असतात, लक्ष्मी असते, पण देवी सरस्वती काही लोक त्यांच्या घरात मूर्ती नसते. तर आता नवरात्रीमध्ये तुमच्या घरात नसेल तर आवर्जून ही मूर्ती आणा. कारण गणपती बाप्पा आणि लक्ष्मी हे जसं आपल्याला सुख शांती देतात, वैभव संपन्न करतात, तसेच आपल्याला बुद्धी वाचा ह्याच्यासाठी देवी सरस्वतीची विद्येसाठी खूप खूप गरज असते. आणि आपल्या घरात जर लहान मुलं शिकणारी असेल तर सरस्वती देवी हिची पूजा तर आपण नेहमीच केली पाहिजे. तर तिची मूर्तीसुद्धा घरामध्येही ठेवा. आणि त्यानंतर माझ्याकडे एक छोटी मूर्ती आहे स्वामींची, तिलासुद्धा मी ठेवलेलं आहे. तर माझ्याकडे ही जी मोठी मूर्ती आहे त्याच्यावर मी अभिषेक वगैरे करू शकत नाही, म्हणून मी छोटी मूर्ती ठेवलेली आहे. आता मी तुम्हाला जे दाखवले आहे ते माझ्या बाळकृष्णाच्या छोट्याशा मोजड्या आहेत. आणि त्यांना खेळण्यासाठी असे 2 छोटेसे मी मोर घेतले होते. मी जेव्हा इस्कॉन टेम्पलला गेले होते तर तिथून मी त्या 2 छोट्याशा गोष्टी माझ्या बाळकृष्णासाठी आणल्या होत्या. तर त्या किती छोटूशा, इतक्या इवलूशा आहेत, ते बघून खूपच म्हणजे मजा वाटते. आणि त्याची पण एक गंमत आहे. जर तुम्ही सकाळी जर मी त्या गोष्टी ठेवून गेल्या आणि संध्याकाळी जर मी जर त्या येऊन पाहिल्या तर त्यांचा मस्तपैकी आकार किंवा त्यांचा हे बदललेला असतो. म्हणजे मला कधी कधी असं वाटतं की हा नटखट बाळकृष्ण त्या मोजड्या घालून खेळतो का काय. ते कधी कधी मोरसुद्धा मी घरी येऊन पाहते त्या पडलेले असतात. त्या व्यतिरिक्त एक मोठा एक शंख मी ठेवलेला आहे. माझ्या घरात पूर्वी देवघरामध्ये एक छोटा शंख होता, कारण जागा नव्हती. छोटंसं देवघर होतं माझं किचनमध्ये. तर आता मी हा मोठा शंख घेतलेला आहे. आणि आमची जी कुलस्वामिनी आहे ती सातेरी देवी आहे. तर ती वारुळाच्या स्वरूपात आहे.
आणि आमचं कुलदैवत जे आहे ते आहे वेताळ. तर हे याचे दोन्हीही फोटो माझ्याकडे नाही आहेत आणि त्यामुळे मग त्यांचं प्रतिकात्मक स्वरूप म्हणून मी महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून भवानी देवी, आपली तुळजाभवानी जी देवी आहे त्यांची मूर्ती ठेवलेली आहे. आणि आपल्या महाराष्ट्राचे जे कुलदैवत आहेत ज्योतिबा, त्यांची छोटीशी मूर्ती माझे हसबंड जेव्हा तिथे गेले होते तर त्यांनी आणली होती अनायासे. तर त्या दोन्हीही मूर्त्या मी देवघरामध्ये ठेवलेल्या आहेत. आणि स्वामींच्या समोर जे तुम्हाला छोट्या छोट्या दोन ज्या छोट्याशा ताटामध्ये ज्या वस्तू दिसत आहेत त्या आहेत त्या पहिली तर मातीच्या तुम्हाला ज्या 2 पादुका दिसत आहेत त्या लक्ष्मीच्या पादुका आहेत. आम्ही एका देवस्थानाला गेलो होतो तर तिथे छोटंसं एक दुकान होतं. तिथे सगळ्या मातीच्या वस्तू मिळत होत्या, जसे वेगवेगळे दिवे होते, देवांच्या मूर्त्या होत्या. तर ही पावलं मला खूप अशी आकर्षक वाटली आणि म्हणून मग मी ठरवलं की लक्ष्मीच्या पादुका म्हणून आपण याच मातीच्या पादुका आणूया घरात. आणि दुसऱ्या आहेत त्या स्वामींच्या पादुका आहेत. आणि आता तुम्ही ह्या साईडला बघू शकता की दुसऱ्या साईडला हे जे एक पांढरं टेबल तुम्ही बघू शकता, तर हे मी स्पेशल बनवलेलं नाही आहे. हे जुनंच माझ्या घरात होतं, ज्याच्यात मी रांगोळीचं आणि इतर देवाचं साहित्य वगैरे ठेवते. तर तिथे जागा मोकळी असल्यामुळे माझ्याकडे एक कृष्णाची मूर्ती होती. बरेच वर्षांपासून आहे आमच्या घरामध्ये, मला वाटतं एक 10 पेक्षा जास्त वर्ष झाली असतील. आणि ही छान संगमरवरीची मूर्ती आहे. तर अगदी मी 600-700 रुपयामध्ये घेतली होती. ही डस्ट मार्बलची मूर्ती आहे, पण ती खूप सुंदर आहे. पण त्याला दागिने वगैरे त्याच्यामध्ये, ती पूर्णच पांढरी असल्यामुळे त्याच्यामध्ये ते काही उठून दिसत नाही. तर त्याला मी नेहमी असं काहीतरी छानसा गळ्यामध्ये माळ, मुकुट वगैरे या सगळ्या गोष्टी त्याला घालून छान मला सजवायला खूप आवडतं. तर ती त्याच्या मागे आणि तो छान असा पांढऱ्या बॅकग्राऊंडवर उठून दिसणार नाही म्हणून एक मोराचा पंखा जो माझ्याकडे आहे तो मी लावलेला आहे. तर आता मी त्यांना छान कृष्णाला एक छानसं मुकुट लावलं आहे. त्यांना बासरी मी घातली, त्यांच्या हातामध्ये ठेवली आहे आणि छानशी एक माळ घातली आहे. आणि माझ्याकडे त्या दिवशी मोगऱ्याचे गजरे देवांसाठी आणलेलेच होते, तर ते सुद्धा मी लावले. त्यामुळे असं सुंदर असं सुगंधित असं वातावरण घरामध्ये तयार झालेलं आहे. आणि आता तुम्ही जो हा दिवा बघत आहे तो खरंच एक मला वरदानच मी म्हणेन हे मिळालेलं आहे. असं ज्याने कोणी बनवलं आहे ही आयडिया खरंच खूप सुंदर आहे. कारण की हा जर दिवा तुम्ही लावलात, असा बंद करून ठेवलात आणि अगदी 4वर जरी पंखा लावलात ना तरी तो विझत नाही. तर त्यामुळे हे खरंच खूपच सुंदर असं आहे. ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या साईज अवेलेबल आहेत आणि इव्हन ॲमेझॉनवरती सुद्धा हे मिळू शकतं आपल्याला. पण मी दुकानामधून घेतलेलं आहे दिव्याचं कवर. हे स्टीलचं आहे. ह्याच्यामध्ये मला वाटतं वेगवेगळ्या मटेरियलचं सुद्धा मिळतं. तर छान असा पुन्हा एकदा आपण असा डिटेल असा व्ह्यू पाहून घेऊया. 200 छोट्याशा मी ह्या समया ठेवलेल्या आहेत. पोपट आहेत त्याच्यामध्ये, सुंदर नक्षीकाम आहे त्याच्यावर. तर ही स्वामींची सुंदर अशी बैठक आहे. देवी लक्ष्मी आहे, गणपती बाप्पा आहेत, देवी सरस्वती आहे, अन्नपूर्णा आहे, देवी भवानी आणि ज्योतिबा यांच्या सुंदर मूर्ती आहे. त्यांना पण छान अशी बैठक केलेली आहे. स्वामी समर्थ महाराज आहेत, बाळकृष्ण आहे आणि मागे विष्णूची आणि लक्ष्मीची प्रतिमा आहे. ही छोटीशी गाय आहे आणि ह्या 2 पादुका आहेत आणि मध्ये शिवलिंग आहे. तसं हे छोटंसं माझं देवघर आहे आणि मी खूप जास्त मूर्त्या ठेवून मला खूप गर्दी करायची नव्हती, तर मोजक्याच ठराविक अशा मूर्त्या ठेवलेल्या आहेत. आणि ह्याच्यामध्ये प्रकाश योजना खूप छान केलेली आहे. आणि हा मंत्र पण तिथे वक्रतुंड महाकाय लावलेला आहे. आणि ही मी जी तुम्हाला म्हणाले होते माझ्याकडे श्रीकृष्णाची मूर्ती आहे, तर ही सुंदर अशी पांढरी शुभ्र अशी श्रीकृष्णाची मूर्ती आहे. आणि मागे हा सुंदर मोरपिसारा आहे. हे जे तुम्ही टेबल पाहत आहात तर मी एका लोकल शॉपमधूनच घेतलेलं आहे. मला ते खूप आवडलं होतं. ते प्लॅस्टिकचं आहे पण त्याला वुडन असा फील आहे. माझ्या घरातलं सर्वात सुंदर असं जे स्थान असेल ते देवघर असावं अशी माझी इच्छा होती. कारण ज्या विधात्याने आपल्याला जन्माला घातलेलं आहे
त्याच्यासाठी आपण काहीतरी निर्माण करणारे कोण आहोत? तर त्या देवाला फक्त आपण भक्ती देऊ शकतो. तर तेच मी करण्याचा प्रयत्न केला आहे, की असं एक वातावरण माझ्या घरात मला प्रसन्न वाटलं पाहिजे, आनंदी वाटलं पाहिजे. देवघरात गेल्यावरतीच मनाला एक मंगलकारक वातावरण पाहून मलासुद्धा प्रसन्न वाटलं पाहिजे आणि जे कोणीही माझ्या घरात येतील त्यांना माझं देवघर बघून त्यांनासुद्धा ती प्रसन्नता जाणवली पाहिजे. आणि माझ्या घरात देवांचा सदा हा वास राहिला पाहिजे, की त्यांना असं हे निवासस्थान त्यांना छान वाटलं पाहिजे. तर हीच माझी इच्छा होती आणि त्यानुसार मला यथाशक्ती जे जमलं ते मी या देवघरामध्ये करण्याचा प्रयत्न केला आहे. तर तुम्हाला हे देवघर कसं वाटलं हे मला नक्की कळवा. पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत लोभ बसवा मित्रांनो. धन्यवाद.